डिसेंबर आणि जानेवारीचा महिना म्हटला की आपल्याला खरेदीचे वेध लागतात आणि खरेदीचे वेध लागतात ते वेगवेगळ्या ग्राहक पेठांच्या माध्यमातून आपल्याला खरेदीचे वेध लागत असतात। अशाच प्रकारे ठाणे शहरामध्ये गावदेवी मैदानामध्ये सध्या स्मितहास्य ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये गावदेवी मैदानामध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन केलं आहे। ते स्मिता पुरोहित यांनी स्मिता पुरोहित यांना प्रदर्शनांचा प्रचंड मोठा अनुभव आहे। आजवर त्यांनी जवळपास 300 पेक्षा जास्त प्रदर्शनं ठाणे, मुंबई आणि इतरत्र देखील भरवलेली आहेत। स्मिता पुरोहितांचं एक्झिबिशन म्हणजे प्रचंड व्हरायटी हे आता ग्राहकांना चांगलंच ठाऊक आहे। अनेक एक्सक्लुझिव्ह गोष्टी ज्यावेळेस आपल्याला खरेदी करायच्या असतात त्यावेळेस ग्राहक हा अगदी आवर्जून स्मिता पुरोहित यांच्या या प्रदर्शनाला भेट देत असतात। त्यामुळे तुम्ही कधीही जा, म्हणजे सकाळी 9 ते साधारणपणे सकाळी 11 ते साधारणपणे रात्री 9 वाजेपर्यंत स्मिता पुरोहितांचं हे एक्झिबिशन सुरू असतं। कधीही गेलात तरी ग्राहकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। चांगल्या दर्जाचा माल मिळणं हा या पाठीमागचा सगळ्यात मोठा उद्देश असतो। ग्राहक पेठांच्या माध्यमातून अनेक लघुउद्योजकांना, महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं। या ठिकाणी हे लघुउद्योजक आपला माल घेऊन येतात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात। मध्ये कुणीही नसतं, ना जाहिराती असतात, ना आडते असतात, ना दलाल असतात, कुणीही नसतं। त्यामुळे थेट ग्राहक आणि उत्पादक यांचा संवाद होत असतो आणि त्या माध्यमातून वाजवी भावामध्ये दर्जेदार वस्तू या ठिकाणी मिळतात। यावर ग्राहकांचा देखील विश्वास आहे। स्मितहास्याचं ही ग्राहकपेठ ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये 5 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे। या ग्राहक पेठेमध्ये असंख्य प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये साड्या, महाराष्ट्रीयन पैठणी, रेडीमेड ब्लाऊज, जॅकेट, लखनवी ड्रेसेस, त्याचप्रमाणे टी शर्ट, साड्यांची अनेक व्हरायटी, कुर्तीज, गाऊन, बेडशीट, रजया, टॉवेल, पंचे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात। त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामध्ये नाशिकचा चिवडा, मुखवास, मधुरा इन्स्टंट फूड प्रोडक्ट, साऊथ पापड, केरला हलवा, श्रीप्रसाद उखळात कुटलेल्या चटण्या, लिकानट, ड्रायफ्रूट्स, त्याचप्रमाणे लाकडी घाण्याचं तेल या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्याचप्रमाणे गिफ्ट आर्टिकल, डिझायनर ज्वेलरी, टॅरो कार्ड रीडिंग, ॲस्ट्रोलॉजी, नेम प्लेट, फोटो फ्रेम्स, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, आयुर्वेदिक प्रोडक्ट, अत्तर या आणि अशा प्रकारच्या वस्तू देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। फ्रीज कवर, टी व्ही कवर, सोफा कवर अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। या व्यतिरिक्त पितळेची आणि बिडाची, तांब्याची भांडी तसंच इतरही लाकडी खेळणी असे अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। तर निश्चितपणे या ग्राहक पेठेला आपण भेट द्या। आम्ही या संदर्भात स्मिताताई पुरोहित यांच्याशी बातचीत केली। नमस्कार, मी स्मिता पुरोहित, स्मिताहास्य महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची मी अध्यक्ष आहे। आता आपण दिवाळीनंतर प्रथमच गावदेवी मैदान, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम येथे 5 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत ग्राहक पेठ लावलेली आहे। महिला, लघु उद्योजक, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक संस्था यांना आपण इथे स्टॉल दिलेले आहेत। ह्या स्टॉलमध्ये एक आपला पर्यावरणाचा एक मुख्य स्टॉल आहे। त्यांच्याकडे खतं आहेत, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं आहेत आणि जे पर्यावरणाला लागणाऱ्या गोष्टी आणि त्याची माहिती संपूर्ण ते आपल्या स्टॉलमध्ये देत आहेत। आणि दुसरा एक आपला महत्त्वाचा स्टॉल म्हणजे मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर, असे डाळी, तांदूळ म्हणजे आपलं ग्रोसरीचा पण इकडे एक स्टॉल दिलेला आहे। मधाचा एक स्टॉल आहे, जो विविध प्रकारचे मध आहेत त्यांच्याकडे, ते लोक लातूरहून आलेले आहेत, तो स्टॉल आपल्याकडे। लिकानट म्हणून ड्रायफ्रूटचा एक मोठा स्टॉल आहे आपल्याकडे। सावंतवाडीची लाकडी खेळणी, तसेच बीड, पितळ, तांबे ह्याचे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे गृहोपयोगी भांडी आहेत। फोल्डिंग चटई, फोल्डिंग टेबल आहे, हेल्थ केअर आहे, लखनवी आहेत आपल्याकडे स्टॉल। आणि लखनवी, भागलपूर वगैरे असे विविध प्रांतातून आलेले लोक पण आपल्याकडे आहेत आणि त्यांचे सगळे साड्या, ड्रेस मटेरियल, गाऊन, कुर्ती
हे स्टॉल आपल्याकडे आता आहेत. आणि असे जवळजवळ एक 70 एक स्टॉल्स आपल्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याकडे बुक फेअर पण आहे. मराठी इंग्लिश पुस्तकांचं प्रदर्शन आहे, नंतर फर्निचर आहे, कार्पेट आहेत. असे हे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे ग्राहकांना लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या ग्राहक पेठेत बघायला मिळतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाजवी दरात आहेत. कारण आतापर्यंत जवळजवळ 1992 पासून स्मितहास्यची ग्राहक पेठ आपण भरवत आहोत. आणि ह्या स्मितहास्य ग्राहक पेठेला ग्राहकांचा अतिशय प्रतिसाद असतो आणि विश्वासाने ग्राहक इथे खरेदी करतात. त्यामुळे मी सर्व ग्राहकांना आता अशी विनंती करते की त्यांनी ह्यावेळी सुद्धा आपल्या स्टॉल धारकांना, आपल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी गावदेवी मैदानात अवश्य या. लक्षात ठेवा, 5 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये गावदेवी मैदानामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. निश्चितपणे भेट द्या.